अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलगा आपला, अशी आपली एक संकल्पना आहे. मी अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलगा. चला जग जिंकूया. उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षणासाठी आता बाहेर पडूया. गायकवाड समिती समोर मांडणी केली, ते माझ्या पुस्तकातूनच केलेली आहे. ब्राह्मणी धर्मानुसार मराठी शूद्र 60% जनता ही आपल्या रोजगारासाठी जिनी भांडलं पाहिजे, लढलं पाहिजे, तिला मानसिक गुलाम करून टाकले. माझा आक्षेप असा आहे की जे लोक सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडे कार्यक्रमच नाही ना. त्यांच्याकडे जर कार्यक्रम असेल, त्यांचा कार्यक्रम फेल झालेला आहे, लोकांना आळशी बनवायचं चालू आहे. 100%. जिधर न जाए गाडी उधर जाए मारवाडी. जाट हे ऑस्ट्रेलियाला जातात आणि पंजाबी सीख पगडीवाले हे जास्त कॅनडाला जातात. आज पूर्ण आखाती देशामध्ये प्रत्येक शहराची 50% पॉप्युलेशन लोकसंख्या ही केरळी मरमाली लोकांची. तामिळनाडूत चट्टीनाड समाज हा 5000 वर्षापासून मान्सूनचं जे वारं वाहतं ना त्याच्यावरनं ते व्यापार करायला सुरुवात केली. चट्टीनाड समाज जो आहे तिथला तामिळनाडूचा, ते सगळे व्यापारानिमित्त पुढे गेले, खाली गेले. केरळी लोक गल्फमध्ये गेले. की प्रत्येक राज्याने स्वतःचे देश ठरवलेले आणि त्या देशामध्ये त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांचे विचार, त्यांची खाद्य संस्कृती, त्यांचे लोक हे कम्युनिटी लिव्हिंग मध्ये. कम्युनिटी म्हणजे संख्येने जास्त त्यांना सुरक्षित वाटतं. की जे ब्रिटिश माझा आदेश मानत होते, मला घाबरत होते, माझ्या समोर वाकत होते, अरे त्यांनी जगावर राज्य केलं. अरे काय करताय मराठ्यांनो, चला आता जग जिंकूया. जग जिंकूया, बाहेर पडूया. अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलगा. नमस्कार. आज आपण आलो आहोत अशा एका व्यक्तीला भेटायला ज्यांची समाजकारण असेल, राजकारण असेल, वेगवेगळ्या पक्षातलं राजकारण असेल किंवा एकूणच महाराष्ट्र गेल्या 30-35 वर्षामध्ये समाजकारणात, राजकारणात कसा घडला, काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती असणारी व्यक्ती आणि वेगवेगळ्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलणारी आणि त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा शिवाजी महाराजांच्याबद्दल गाढा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व आणि मराठा समाजातील मुलांना एक योग्य दिशा दिली पाहिजे आणि ही मुलं 7 समुद्रापलीकडे जाऊन त्यांनी आपलं नाव, आपला मराठी झेंडा 7 समुद्रापार फडकावला पाहिजे अशी भूमिका ठेवणारे आणि एकूणच अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना आपला समाज हा कसा पुढे जाईल ही वारंवार वेळोवेळी आपल्या भाषणातून असेल, आपल्या मुलाखतीतून असेल, वेळोवेळी समाजासमोर आणणारे आणि त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे आणि राजकारणातील म्हणजे शरद पवार साहेबांचे अत्यंत जवळचं व्यक्तिमत्व म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक गोष्टी पडद्याआड घडत असतात, त्याचे ते साक्षीदार असतात, किंबहुना ते सोबतीसुद्धा असतात. असे व्यक्ती आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि संभाजी ब्रिगेडचे जो सगळा जो कणा आहे ते म्हणजे प्रवीण दादा गायकवाड. दादा नमस्कार. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. आज दादा आपल्याबरोबर आहेत आणि दादांच्याकडून आपल्याला बऱ्याच विषयावर जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड, राजकारणात म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राचं एक अस्वस्थता आहे. देशात म्हटली तरी वावगं ठरणार नाही हा प्रश्न एका बाजूला आहे. त्याचबरोबर युवकांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, अनेक विषय आहेत. ह्या सगळ्याच विषयावर दादांशी आपण जाणून घेणार आहोत. दादा सुरुवातीला नमस्कार. आणि आपण सुरुवात करूया. खूप दिवसापासून आम्ही पाहत आलो आहे किंवा तुमचा एक अजेंडा राहिला आहे आणि मी सुरुवातीला खरं त्याच प्रश्नावर येतो की जो प्रश्न कायम म्हणजे अगदी लोकांच्या स्टेटसपासून माणसाचं व्यक्ती म्हणजे स्टेटस जसं मोबाईलचं असतं तसं ते लोकांचं स्टेटस झालं आहे, असं तो एक विषय आहे. तो म्हणजे अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलगा आपला, अशी आपली एक संकल्पना आहे. तर ती नक्की काय आहे? त्याला ऐतिहासिकदृष्ट्या फक्त तो एक स्लोगन आहे का नक्की काय आहे? या देशाला स्वतंत्र मिळून आता जवळपास 75 वर्षापेक्षा जास्त झाली. बरोबर. राज्यघटना येऊनच 75 वर्ष झाली आणि आपण लोकशाही स्वीकारलेली. लोकशाही म्हणजे वेगवेगळ्या विचाराचे पक्ष, संघटना एकत्र येऊन या देशाची प्रगती करतात. आज आपल्या देशामध्ये जवळपास 40% पेक्षा जास्त युवक युवती हे बेरोजगार आहेत.
हाताला काम नाहीये, पोटाला अन्न नाहीये, शेतकरी आत्महत्या करतायत, मुलांची लग्न होत नाहीये, हे सतत आपण ऐकतोय, बातम्यात ऐकतोय, फिरताना ऐकतोय, कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकतोय. आता लोकशाहीमध्ये खरं म्हटलं तर आपलेच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात, आपल्यापैकीच एक असतात. त्यांना समाजातल्या शेवटच्या घटकाला जे हवंय, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि हाताला काम, रोजगार, ते काही मला दिसत नाही. मी जवळपास 30 वर्ष शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी मानतो. म्हणजे ज्याला आपण राज्यघटनेमध्ये समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष राज्य. आणि मग मी एक तटस्थपणे ज्यावेळेस विचार करायला लागलो त्यावेळेस माझं असं लक्षात आलं की आपल्या जातीच्या, धर्माच्या, प्रांतिक, भाषिक अस्मितेमध्येच जास्त गुरफटलेलं आहे. दुसरीकडे मात्र जग बदलत चाललेलं आहे. म्हणजे अगदी रिलायन्सची जाहिरात बघितली तर दुनिया सारी मुठ्ठी में. अजून एक ऐकतो आपण, ग्लोबल विलेज, म्हणजे जग हे खेड झाले, वैश्विक खेड. आज साधन इतकी सहज सोपी झालेली आहे. म्हणजे इंटरनेटचा काळ आहे, टेक्नॉलॉजीचा काळ आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, जग फार गतिमान झालेलं आहे. परंतु महाराष्ट्र, मराठा समाज, मी महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्यांनाच मराठा म्हणतोय, इथं कुठलीही जात म्हणून मराठा मी उल्लेख करत नाही. त्याला राष्ट्रगीतामध्ये आपण मराठा म्हणतो, प्रदेशवाचक शब्द. तर बदललेलं जग, मी ज्यावेळेस जगातले 63 देश पाहिले आणि मुख्यतः दुबई, आत्ताच मी 15 दिवस दुबईला गेलो होतो. आता दुबईचं मी या कारणाने आपल्याला सांगतो की आम्ही सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट चालू. अजय सिंह सावंत आणि प्रज्ञेश मोळक हे 2 त्याचे कोऑर्डिनेटर्स आहेत. याच्या अंतर्गत आम्ही 1200 लोकांना आतापर्यंत दुबई दाखवली. आम्ही दुबईला नेतो, बिझनेस कॉन्फरन्स घेतो आणि तिथल्या महाराष्ट्रातनं जाऊन उद्योग, व्यवसाय, नोकरी, दुकान वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे लोक चालवतात त्यांना एकत्रित बोलवतो. आणि दुबई सारख्या ठिकाणी किंवा गल्फमध्ये, UAE, युनायटेड अरब एमिरेट्स, म्हणजे त्याच्यामध्ये अबुधाबी आली, शारजा आली, आजमान आलं, फुजरा आलं, म्हणजे त्या भागामध्ये अगदी सौदी अरेबिया आलं, ओमान आलं, कुवेट आलं, बहारीन आलं. तर इथं काय संधी आहे याचा आम्ही प्रयत्न करतो. दुबईला मी आता गेलो तर मला खूप अभिमान वाटतो. ज्यावेळेस मी अमोल डुबे पाटील हे संगमनेरचे, यांनी मराठा दरबार नावाचं एक सुंदर हॉटेल बर दुबईमध्ये, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त भारतीय लोक असतात, आणि दुसरं हे नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन, आणि एक व्हेजिटेरियन हॉटेल त्यांनी काढलंय, ते म्हणजे साईधाम. मला अमोलचं विशेष काय वाटतं की मोबाईल रिपेअरचं काम शिकून अगदी खिशामध्ये 800-900 रुपये भारतीय घेऊन दुबईमध्ये नोकरीसाठी गेलेला हा मुलगा आज त्याचे 4 शॉप्स, मोबाईल शॉप आहेत, 2 हॉटेल आहेत आणि एक चॉकलेटचं शॉप आहे, म्हणजे कोको बिट्स नावाचं त्यात स्वतःचं, आणि राजेश भयेती म्हणून आहेत, पुण्यातलेच आहेत ते, भारतातले, त्यांचं एक दुबईमधलं प्रसिद्ध चॉकलेट आहे कोको बाईट्स. हे त्यांनी तिथं जाऊन उद्योग केलाय परदेशामध्ये, आणि त्यांचं उत्पन्न दिराममध्ये जर बघितलं किंवा डॉलरमध्ये बघितलं तर ते लाखो रुपयाचं आहे. उत्पन्न चांगलं आहे, कारण बाहेरचा परदेशातला पैसा हा मोठा पैसा आहे. दुसरा आमचा संदीप कड, हा चाकणचा आहे, त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं. हॉटेल मॅनेजमेंट करून त्यांनी पुण्यात काही ठिकाणी नोकरी केली, मुंबईत केली, आणि मग तो दुबईला गेला. त्यांनी बेकरीमध्ये त्यांनी मास्टर्स केलं. तुम्हाला सांगतो, विश्वास ठेवणार नाही तुम्ही, त्यांनी 10,000 स्क्वेअर फूटची बेकरी प्रोडक्टची फॅक्टरी टाकली दुबईमध्ये. आणि त्याचा मिल्क केक किंवा खजूरचा केक दुबई आखाती देशामध्ये फेमस आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. क्रोसो नावाचं एक, जसं खारी असते तशी क्रोसो, किंवा केक्स, किंवा जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत, बिस्किट्स, त्याचे अफलातून आहे, आणि मोठा बिझनेस करतोय संदीपकडे. दुसरीकडे अभिजित देशमुख आहे, तिथं तो इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो.
युवराज मयंद आहे तिथं, तो युरोपच्या देशामधनं कन्सल्टन्सी युरोपमधनं गल्फला पुरवली जाती, तर त्याचा तो प्रमुख आहे. म्हणजे आज मी तुम्हाला सांगू शकतो की तिथं किमान 30-35 लोक आपले इथून गेलेले तिथं उद्योग व्यवसाय करतात. आशिष जगताप त्याची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तिथं, मोठी मशीन कंपनी, त्याचे मशीन्स तो हे करतो. आशिषने खूप चांगलं काम केलंय तिथं. म्हणजे मला ही उदाहरणं याच्यासाठी सांगायची आहेत की आमचा सागर इंगवले हा सांगोल्याचा आहे. हा आता गेली 2014 पासून ट्रेडिंग करतोय. म्हणजे सांगोल्यातनं डाळिंब घेऊन जातोय, तासगाव मधनं द्राक्ष घेऊन जातोय, साखरचा मोठा त्याचा तिथं व्यवसाय आहे. तो तिथंच आता बर्जुमान सारख्या महत्वाच्या ठिकाणी त्यांनी ऑफिस सुरू केलं. मला अभिमान वाटतो. आणि म्हणून आपण जे म्हणताय की बाबा का परदेशात जायला पाहिजे, ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला, ही जी संकल्पनाच आहे की एकीकडं आरक्षणाचं आंदोलन आपण बघतोय. मी स्वतः त्याच्यामध्ये जवळपास 25-30 वर्ष सक्रिय आहे. त्याची जी गायकवाड समितीच्या समोर मांडणी केली ते माझ्या पुस्तकातनच केलेली आहे. ब्राह्मणी धर्मानुसार मराठी शूद्र, इथली जी वर्ण व्यवस्था आहे त्यातला शूद्र वर्ण आहे, आणि मराठा समाज कसा शिक्षणापासून वंचित होता किंवा आर्थिक त्याची कुचंबना कशी झाली, आणि आरक्षणाचा लाभ. पण आजच्या स्थितीमध्ये आरक्षण मिळणं जे काही शक्य आहे, कुणबी म्हणून ओबीसीतला असेल, ईडब्ल्यूएस म्हणून केंद्र सरकारने जे 10% ते दिले, आणि खुल्या वर्गातली स्पर्धा. समस्या शिक्षणाची आता मला दिसत नाही. मला समस्या काय दिसते की मुलं शिकले, अनेक मुलं, रोजगाराचा प्रश्न. म्हणजे BA मेकॅनिकल आहे, BE सिव्हिल आहे, BE प्रोडक्शन आहे, BA इलेक्ट्रॉनिक्स आहे, BA कॉम्प्युटर आहे, आणि ही सगळी चांगल्या डिग्री घेऊन सुद्धा आज कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात, परंतु त्यांना रोजगार मिळत. नवीन एक समस्या तुम्ही बघितलेली आहे की सोलापूरमध्ये 50 तरुण मुलांनी जे शिक्षित आहेत पण त्यांची लग्न होत नाही, असं गोड्यावरनं त्यांनी मिरवणूक काढत कलेक्टरकडे गेले होते. आणि ही स्थिती ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये. एकीकडे मुलींना स्थळं पुण्या मुंबईतलीच पाहिजे, चांगली स्थळं पाहिजे, दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये लग्न होत नाही. आपण जो मूळ प्रश्न विचारलेला आहे की मी ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला, चला जग जिंकूया, उद्योग व्यवसाय नोकरी शिक्षणासाठी आता बाहेर पडूया, हे मी का सांगायला लागलो तर भारतामध्ये 142 कोटी लोकसंख्या आहे, आणि पंतप्रधान काय रोजगार देत आहेत? पंतप्रधानकडे रोजगाराचा कार्यक्रम नाही. ते म्हणतायत सबका साथ सबका विकास, ते खूप चांगलं बोलतात, त्यांच्याकडे ओरेटरी चांगले, भाषण कौशल्य, पण रोजगाराचं काय? केंद्र सरकारची योजना काय? भारतातल्या 80% गरीब लोकांना अन्नधान्य मोफत दिलं जातं रेशनवर, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 60%. दुसरीकडं आता लाडकी बहीण योजना गाजली, 1500 रुपये एका महिलेला, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, गरिबी रेखाच्या खाली असलेल्या लोकांना ते दिली जाते. तर 1500 रुपये महिन्याला म्हणजे 18,000 रुपये एका महिलेला. आणि शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकार 6,000, महाराष्ट्र सरकार 6,000, म्हणजे 12,000 रुपये. म्हणजे गरीब कुटुंबाला 30,000 रुपये नवरा बायकोला घरी बसल्या बसल्या मिळणारे, आणि पोटा पाण्यासाठी अन्नधान्य मिळणारे. म्हणजे 60% जनता ही आपल्या रोजगारासाठी जिने भांडलं पाहिजे, लढलं पाहिजे, तिला मानसिक गुलाम करून टाकले. तिला सांगितलं की तुला खायला अन्न मिळतंय, तुला खर्चायला पैसे मिळतात, तू शांत बस. मानसिक गुलामगिरी आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची प्रेरणा अपेक्षित नाही. मी आपल्याला सांगतो, नम्रपणे सांगतो, गरीबाला पैसे मिळतात, अन्न मिळतात, माझा त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये. माझा आक्षेप असा आहे की जे लोक सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडे कार्यक्रमच नाही ना. त्यांच्याकडे जर कार्यक्रम असेल, त्यांचा कार्यक्रम फेल झालेला आहे, लोकांना आळशी बनवायचं चालू आहे. नक्की 100%. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस 142 कोटी लोकसंख्या आहे, इथं रोजगार नाहीये, तर आपल्याला परदेशात संधी शोधावं लागते. मूळ विषय मी हा जो आपल्याला सांगतोय, तर माझा असा अभ्यास आहे की भारत सरकारचा कार्यक्रम फेल झालाय असं मी सार्वजनिकरित्या सांगत आले. पण भारताकडे ज्यावेळेस आपण नकाशामध्ये बघतो त्यावेळेस आपण उत्तरेकडून जर सुरू केलं तर पंजाब हा असं राज्य आहे की त्याचे खूप लोक परदेशात, मुख्यतः भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच
त्यांच्याकडे एक प्रेरणा निर्माण झाली, मला माहित नाही कशी, परंतु ब्रिटिश सैन्यामध्ये सामील झाल्यानंतर त्यांना फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉरच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशात जातात. तर इंग्लंडमध्ये साऊथ हॉलमध्ये आज पंजाबी जाट लोकांची संख्या 10 लाख आहे. आज तिथं भारतीय संस्कृती आहे सगळी. साऊथ हॉल परिसरामध्ये तुम्हाला मिनी इंडियाच वाटत. हे सगळे उत्तरेतले, हे जास्तीत जास्त शीख लोक आहेत, त्याच्यानंतर जाट लोक आहेत, नंतर गुजराती आहेत आणि राजस्थानी मारवाडी लोक आहेत व्यवस्थित. तेच लोक नंतर कुठं स्थलांतरित झाले तर कॅनडामध्ये गेले. तेच लोक नंतर कुठं स्थलांतरित झाले तर ऑस्ट्रेलियामध्ये गेले. ओके. आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाचं वैशिष्ट्य काय तुम्हाला मी सांगतो की ऑस्ट्रेलियाचा भूप्रदेश भारताच्या 2.5 पट मोठा आहे, पण लोकसंख्या तोकडी आहे. 4.5 कोटी, फक्त 4.5 कोटी. आपण 142 कोटी. आता तुम्ही कॅनडाकडे गेला, कॅनडा 2.5 पट मोठा आहे, 2.5 पट मोठा, आणि लोकसंख्या 4 कोटी. ती पण का वाढली तर अमेरिकेमध्ये काही अस्वस्थता निर्माण झाली मागच्या काळामध्ये, त्यातनं 50 लाख लोक तिकडे स्थलांतरित झालं असं मान्यता येते. ऑस्ट्रेलियाचा भूप्रदेश, तिथं असलेली संधी, आणि तिथं आपण जायला पाहिजे का, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी दोन्हीकडे जाऊन आलो. तिथं हिंदी भाषा सहजपणे बोलली जाते. इंग्लिश जर आपल्याला येत असेल तर उत्तमच, पण तुम्हाला सांगतो की तिथं प्रचंड रोजगार तयार झालेला आहे. मी तुम्हाला फक्त एक शेतकरी म्हणून आपण लक्षात घेतलं. पंजाब आणि हरियाणा याची राजधानी चंदीगड आहे, आणि चंदीगडला ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यामध्ये BSc ऍग्री आणि MSc ऍग्रीचे कोर्सेस आहेत. ऍग्रिकल्चर इन ऑस्ट्रेलिया अँड कॅनडा. आता मला सांगा कसं काय, तिथं काय तंत्रज्ञान वापरलं जातं, कशी पीक पद्धती आहे, काय हवामान आहे, हे शिक्षण जे BSc ऍग्री आणि MSc ऍग्रीला तिथले जे शेतकरी घेतात ते कुठं जाणार शेती करत? तिकडेच जाणार. बरं, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा मधल्या शेतकऱ्यांचं क्षेत्र किती आहे, तर गरीबातला गरीब शेतकरी जो पंजाबी असेल किंवा जाट असेल, हा कमीत कमी गरीब शेतकरी याचं क्षेत्र असतं फक्त 3,500 एकर. मी ज्या वेळेस ऑस्ट्रेलियाला गेलो होतो आणि शेतातच राहायला गेलो होतो, काही आपले हरियाणामध्ये रोड मराठा लोक आहेत. रोड मराठा ते जाटांसारखेच आहे दिसायला वगैरे वागायला, पण ते मराठा लोक आहेत. ते पानिपतच्या काळात तिथं राहिलेले, कुरुक्षेत्र, पानिपत, सोनपत वगैरे त्या परिसरामध्ये राहतात ते. तर हे यांच्यापैकी माझे काही परिचित होते, मी तिकडे गेलो होतो. तर तेही शेती करतात ऑस्ट्रेलियामध्ये. तर सकाळी उठल्यानंतर सहज एक असा भुर्र आवाज यायला लागला. बरं, इतक्या लांब शेतामध्ये काय आवाज यायचं कारण? तर त्यावेळेस कळलं की फवारणीसाठी त्याचं हेलिकॉप्टरचं काम चाललं होतं. म्हणजे हेलिकॉप्टरनी फवारणी चालली होती. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक पंजाबी शेतकरी अमेरिकेमध्ये 70,000 एकर जमीन आहे त्याची. 70,000. बदामाचं बदाम त्याची मुख्य क्षेत्र आहे, म्हणजे त्याचं पीक आहे बदामाचं. आता हे कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे शेतकरी गेले, दुसरीकडे आपल्याकडे काय चाललंय? आपल्याकडे 2 भाऊ विभाजन करतायत त्यांच्या संपत्तीचं, क्षेत्र कमी होत चाललंय. सातत्याने आम्ही सांगतो की आमच्या वाडवडिलांची जमीन एवढी होती, मग आमच्या आजोबांची एवढी झाली, मग वडिलांची एवढी, आणि आम्ही आता भाऊ एवढं. आता किती आहे? 70% महाराष्ट्रातले शेतकरी यांचं 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. आता 70% लोक, बरं भांडण काय? बांधावरची चालू आहे. बांध कोरलाय, इकडं सरकलाय, तिकडं सरकलाय, भावकीचे भांडण. 5 कोटी केसेस चालू आहेत जमिनीच्या वादाचे. दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये हे शेतकरी जे समृद्ध आहेत, मुळातच तुम्हाला मी सांगतो, शेती म्हणून हरियाणा आणि पंजाब हे समृद्ध आहे. गव्हाचं प्रचंड पीक आहे, मक्याचं प्रचंड पीक, सरसो का साग म्हणतात ते, म्हणजे एकदम समृद्ध, दूध भरपूर तिथं, दूध दुभतं. आणि मग समृद्ध शेतकरी हे ऑस्ट्रेलिया कॅनडात जातात. ही प्रेरणा आहे ना, हा विचार आहे. आणि ऑस्ट्रेलिया कॅनडात ते जातात. हा विचार तुम्हाला कसा सुचला की आपण ही संकल्पना करावी? का जसं तुम्ही आता हे सगळं सांगितलं की पंजाब आणि हरियाणातल्या लोकांनी अगोदरच ते स्वीकारलेलं होतं, मग ही कल्पना तुम्ही आता सत्रात उतरायला लागली. आता मग कधीपासून हे काय झालं? मी मराठा महासंघाचा कार्यकर्ता खरा, आणि मराठा महासंघाचं मी ज्या वेळेस चळवळीत आलो त्यावेळेस आरक्षणाचं आंदोलन, आणि आरक्षण
आपल्याला संरक्षण देईल, आपलं कल्याण करल, आपल्याला सवलतीत शिक्षण मिळेल, चांगलं सरकारी नोकरी मिळेल, ही मागणी होती त्यावेळेस. हळूहळू माझंही शिक्षण पूर्ण झालं होतं. मी व्यवसायात आलो आणि मी परदेशात जायला लागलो. मी जगातले आपल्याला सांगितलं 63 देश फिरलो. आता हे फिरत असताना काही अनुभव आले. म्हणजे अनुभव असा की मी कॅनडाला गेलो, टॉरंटोला गेलो आणि टॉरंटोला गेल्यानंतर तिथं अमेरिकेचे डॉलर तिकडे बदलावं लागतं, तिथं कॅनडाचे डॉलर घ्यावं. आता एक्सचेंज शॉप मध्ये गेल्यानंतर मी इंग्लिशमध्ये बोललो, मॅडम प्लीज आय वॉन्ट टू एक्सचेंज दिस डॉलर्स. तर ती मॅडमनी माझ्याकडे बघितलं, ती म्हणली भाई साहब आप तो इंडियन लगते हो. मी म्हणलं हा, अरे मैं भी इंडियन. आणि ती हिंदीत बोलायला लागली. आणि तिच्याकडून जी मला पहिल्यांदा माहिती मिळली ती माहिती अशी होती की तिचं लग्न होऊन 3च महिने झाले तरीही तिला कॅनडामध्ये सिटिझनशिप मिळाली. म्हणजे पंजाबी जाट लोकांना कॅनडामध्ये लगेच सिटिझनशिप मिळते. त्यांचे तिथं खासदार निवडून आले, 4 मंत्री आहेत, त्यांचा राजकीय प्रभाव आहे तिथं गुरुद्वारा आहेत मोठमोठे. आता हे सगळं मी बघितलं तर एक कल्चर डेव्हलप झालंय पंजाबमध्ये, हरियाणामध्ये. त्यांचे पण देश ठरलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जाट हे ऑस्ट्रेलियाला जातात आणि पंजाबी सीख पगडीवाले हे जास्त कॅनडाला जातात. तुम्हाला समजून घ्यायचंय का की 25-30 वर्षापूर्वी शाहरुख खान आणि काजोलचा पिक्चर आला, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. आता हे पिक्चर कशात नाही येतात तर ते संस्कृतीतनच येतात. आता शाहरुख खान हा पंजाबी मुलगा आहे, तो लंडनला जातो. लंडनलाच का जातो तर पंजाबी लोक हे लंडनमध्ये स्थिर स्थावर उद्योग व्यवसाय करतात. आणि मग ही जी सांस्कृतिक तिथली जडणघडण आहे तीच चित्रपटामध्ये दिसते. म्हणजे पंजाबचं लंडनचं कनेक्शन हे तुम्हाला DDLG मध्ये दिसतं, म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. आता नंतर तुम्ही अक्षय पिक्चर यायला लागले, सिंग इज किंग, उडता पंजाब. हे कशामुळे आले तर कॅनडा कनेक्शन दाखवलं. तुम्ही बघितलं पिक्चर आलेले आहेत की अक्षय कुमारचे मला वाटतं 4-5 पिक्चर आहे. ही जी संस्कृती आहे पंजाबची कॅनडाची नात्याची, तर ते लेखक असतील, चित्रपट काढणारे असतील, नाटक काढणारे, त्यांच्यावर तो प्रभाव पडला. आता मला काय सांगायचं की पंजाब आणि हरियाणाचा विचार केला तर खाली तुम्ही राजस्थानमध्ये येता. तर राजस्थानी मारवाडी लोक आहेत. मारवाडी लोकांची एक म्हण आहे, प्रसिद्ध म्हण आहे. काय म्हणतात ते, जिधर न जाए गाडी उधर जाए मारवाडी. व्यवसाय करायला ते कुठेही जायला तयार, गाडी जात नाही तिथं. म्हणजे छोट्या छोट्या गावामध्ये तुम्ही जर बघितलं, किराणा मालाचं दुकान असेल, मेडिकलचं शॉप असेल, स्वीट होम असेल, हे सगळं तुम्हाला कोण करताना दिसतं, हे सगळे मारवाडी लोक दिसतात. आता हे मारवाडी लोक फक्त भारतभर पसरलेत का? नाही, ते जगभर पसरले. मी अनेक देशामध्ये ज्याला ग्रॉसरी शॉप म्हणतो, म्हणजे किराणा मालाचं दुकान, हे चालवणारे मारवाडी लोक मी बघितले. खाली गुजरात आलं. गुजरात हे असं स्टेट आहे की गुजरात हा शब्दच असा आहे की गुजराती म्हणजे व्यावसायिक. खाली जर तुम्ही बघितलं म्हणजे मग महाराष्ट्र येतो, गुजरातच्या खाली महाराष्ट्र येतो. महाराष्ट्रातले अनेक लोक तुम्हाला परदेशात दिसतात बरं का, नाही असं नाही, परंतु ते मराठी नाही. म्हणजे मुंबईमध्ये पूर्वी केरळी लोक यायचे उद्योग व्यवसाय निमित्ताने, मग हॉटेल्स होते. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 80च्या दशकामध्ये शिवसेनेने एक आंदोलन केलं, ते केरळी लोकांच्या विरोधात. केरळी तिथं कॅफे शॉप्स होते, हॉटेल्स होते, जसे इराण्यांचे असतात तिथं हॉटेल्स वगैरे, तसं अनेक मुंबईच्या व्यवसायावर केरळी लोकांचा प्रभाव होता. तर शिवसेनेने आंदोलन केलं होतं, बजाव पुंगी हटाव लुंगी, आणि केरळी लोकांना त्यांनी विस्थापित करायला सुरुवात केली. आणि त्याच दरम्यान जर तुम्ही बघितलं तर 1971ला UAE म्हणजे दुबई वगैरे, इथं जस्ट एक विकास सुरू झाला होता. तिथं तेलाचा साठा सापडला होता आणि विकास सुरू झाला होता. 80 नंतर हे केरळी लोक तिकडे जायला लागले नोकरीसाठी, उद्योगासाठी, व्यवसायासाठी. आज पूर्ण आखाती देशामध्ये प्रत्येक शहराची 50% पॉप्युलेशन लोकसंख्या ही केरळी मरबाली लोकांची, मलबारी म्हणतात, म्हणजे केरळी लोकांनी त्यांचे देश ठरवून टाकले. इकडे केरळमध्ये उष्णता असते त्यामुळे उष्णतेचं तिथं काही प्रॉब्लेम येत नाही. त्यांचं धर्मांतर झालेले लोक खूप आहेत केरळमध्ये, मुस्लिम आणि ख्रिश्चन कम्युनिटी म्हणून पण त्यांना तो सोयीचा आहे. मी जस्ट तुम्हाला काही सांस्कृतिक गोष्ट सांगितलं धर्म म्हणून, तर ते तिकडे गेले. आता तुम्हाला सांगतो की केरळनी गल्फमध्ये प्रचंड प्रभाव टाकले, प्रचंड लोकसंख्या त्यांची. तिथले प्रमुख काही उद्योजक, व्यावसायिक, तिथं मॉल्स चालवणारे सगळे केरळी लोक. त्याच्या शेजारी तामिळनाडू.
तामिळनाडू चट्टीनाड समाज हा 5000 वर्षापासून मान्सूनचं जे वारं वाहतं ना त्याच्यावरनं ते व्यापार करायला सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की श्रीलंकेमध्ये 25% हे तमिळ लोक आहेत, त्यांचा ताब्यात तिथं हे व्यवसाय आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तमिळ तो लिबरेशन टायगर, तर ते प्रभाकरण वगैरे ते म्हणजे श्रीलंकेचं अर्थकरण त्यांच्या ताब्यात होतं. खाली तुम्ही गेला सिंगापूर, तिथं जवळपास एकूण लोकसंख्येच्या 12.5% ते त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना सगळ्या सेवा सुविधा आहे. आणि तमिळ भाषा सिंगापूरमध्ये, मलेशियामध्ये 10%, तिथं पण तिसरी भाषा. सगळं तुम्हाला शिक्षणापासून तुम्हाला सगळ्या अनाउन्समेंट सुद्धा तमिळमध्ये ऐकायला मिळतात. हीच गोष्ट थायलंडमध्ये, तीच कंबोडियामध्ये, तीच व्हिएतनाममध्ये. म्हणजे चट्टीनाड समाज जो आहे तिथला तमिळनाडूचा, ते सगळे व्यापारानिमित्त पुढे गेले, खाली गेले. केरळी लोक गल्फमध्ये गेले. युरोपियन कंट्रीमध्ये हे तुम्हाला मी सांगितलं पंजाबी, जाट, राजस्थानी, गुजराती. काही प्रमाणामध्ये तुम्हाला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा या भागातले लोक दिसतात, पण फार कमी दिसतात. आहेत बिहारचे पण वगैरे काही स्कॉलर असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट की अलीकडच्या काळामध्ये आपण 1991ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. त्यामुळं जगाशी व्यापार करण्यासाठी आता खुला व्यापार सुरू आणि त्यामुळे जगभर संधी तयार झाल्या. आणि म्हणून आपण जे म्हणताय की मी हे का सुरू केलं, तर आपण 90च्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये अडकलेलो होतो. त्याचा पुढचा टप्पा आपल्याला विसर पडला 91च्या जागतिक संधीचा. ते आपलं दुर्दैव आहे. पण तुम्ही जर आंध्र प्रदेशचा अभ्यास केला, आंध्र प्रदेशमध्ये, हैदराबादमध्ये किंवा तेलंगणामध्ये तुमच्या असं लक्षात येतं की IT इंडस्ट्री फार मोठी निर्माण केली गेली. आणि आज अमेरिकेचा जर अभ्यास केला तर 1 नंबरला गुजराती आणि 2 नंबरला आता तमिळ लोक आहेत. तमिळ लोकांची संख्या अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त आहे. अमेरिकेत 1 नंबर अर्थातच हे गुजराती लोक आहेत. तर आपण एक नीट लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक राज्याने स्वतःचे देश ठरवलेले आहेत आणि त्या त्या देशामध्ये त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांचे विचार, त्यांची खाद्य संस्कृती, त्यांचे लोक हे कम्युनिटी लिव्हिंग मध्ये. कम्युनिटी म्हणजे संख्येने जास्त झाल्यामुळं त्यांना सुरक्षित वाटतं. हेच आपल्याला महाराष्ट्रात रुजवायचंय की परदेशामध्ये जिथं जिथं संधी आहेत तिथं आपले लोक संघटितपणे एकत्र येऊन तिथं उद्योग व्यवसाय करतील. हे मी आपल्याला का सांगतो, तर अगदी अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन, आता अर्थसंकल्प जाहीर केला. 50 लाख कोटीचा आपला अर्थसंकल्प आहे भारताचा. त्यांनी सांगितलं की परदेशातनं भारतामध्ये रेमिटन्स म्हणजे परकीय चलन किती आलं, $125 अब्ज. भारत सरकारच्या बजेटपेक्षा जास्त. मग हे कुणाकडे जात आहे, मग का नाही येत? आमचा इतिहास एवढा प्रबळ आहे. आम्ही स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं, मुघलांच्या ताब्यातनं आपण भारत स्वतंत्र केला. मराठ्यांनी 110 वर्ष राज्य केलं देशावर. ब्रिटिश आले, त्यांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन परत आपणच. समाजकारणामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, अनेकांच्या आपण आंदोलनाचा, त्यागाचा विचार करू शकतो. मग माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा आर्थिक कणा का मोडलेला आहे? आर्थिक कणा मोडलेला आहे कारण आर्थिक दारिद्र्यामध्ये आपले लोक आहेत. पुणे, मुंबई, नाशिक काही कॉरिडॉर सोडला तर बाहेर ग्रामीण भागात खूप दयनीय अवस्था आहे. यांना जर काही विचार किंवा प्रेरणा द्यायची असेल तर परत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडे जावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला रायगडावर राज्याभिषेक केला आणि त्या राज्याभिषेकाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की माझं राज्य केवढं असेल, तर त्यांचे बंधू व्यंकोजी राजे हे कुठं होते, तंजावरला. आणि त्यांना औरंगजेबाचं राज्य कुठपर्यंत माहिती होतं, तर पेशावर पर्यंत. तर अहद तंजावर, तहद पेशावर, अवघा मुलूक आपला हे माझं राज्य असेल. म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही ह्या 4-5 शाही, तर ह्याचं प्रतीक सुद्धा त्यांनी रायगडावर केलेले. तुम्ही जर तिथल्या त्या तुम्ही दरवाज्यावर बघितलं तर तिथं शरब आहे. शरब म्हणजे एक सिंह आहे मोठा आणि त्याच्या 4 पायांखाली 4 हत्ती आहेत आणि त्या 4 हत्ती म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही याच्यावर माझं राज्य असेल. ही शरब त्यांनी त्या तिथं प्रेरणा आणि विचार म्हणून. शिवाजी महाराजांना आयुष्य कमी लाभलं. 3 एप्रिल 1680ला ते गेले. ते स्वप्न पुढं चालवण्यासाठी संभाजी महाराज लढले, त्यांनाही आयुष्य कमी लाभलं. शाहू महाराजांनी मात्र त्या काळामध्ये अटके पार झेंडे लावले. मराठ्यांनी अटकपर्यंत गेले.
आणि मग देश ताब्यात घेतला. जर हीच प्रेरणा शिवाजी महाराजांची विचार, शिवाजी महाराजांचे जर मराठ्यांना देश ताब्यात घेण्यासाठी लढायला लावत असतील, तर आज जर छत्रपती शिवाजी महाराज काय विचार करतील? ते म्हणतील, अरे तुम्ही माझे पुतळे लावलेत, माझे आता मंदिरं बनवायला लागलाय तुम्ही. शिवाजी महाराजांचे तस्वीरी आपल्या घरी दिसतात, इथेही छत्रपती शिवाजी महाराज आहे, आमची प्रेरणा आहे, आमचा विचार आहे, आमचा श्वास छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज यांची आज जर तस्वीर त्यांनी स्वतः बघितली राज्याभिषेकाची, काय रुबाबदार आहे ती, खूप सुंदर. राज्याभिषेकाच्या दिवशी 32 मानाच्या सिंहासनावर बसले होते सोन्याच्या. जिजामाता आहेत, सगळ्या त्यांच्या पत्नी आहेत, राजाराम महाराज, संभाजी महाराज, त्यांचे सगळे सरदार, मानकरी, सगळे मावळे दरबारामध्ये. आणि त्या तस्वीरीमध्ये एक मात्र व्यक्ती ही वाकून कुर्निसात करते, ती आहे एक ब्रिटिश अधिकारी अँड्री ऑक्झिंडर, जी नजरानं शिवाजी महाराजांना पेश करते. त्याच ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांच्या नंतर जगाव राज्य केलं, अर्ध्या जगाव ब्रिटिशांचं राज्य होतं. हे जर तस्वीर शिवाजी महाराजांनी पाहिली, की जे ब्रिटिश माझा आदेश मानत होते, मला घाबरत होते, माझ्या समोर वाकत होते, अरे त्यांनी जगावर राज्य केलं, अरे काय करताय मराठ्यांनो, चला आता जग जिंकूया. आणि मग शिवाजी महाराज जर आज आले, आपण अशी कल्पना करतोय, शिवाजी महाराज आज आले तर ते म्हणतील की दक्षिणेतला शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला शेवटचा देश कॅनडा. व शिवाजी महाराज म्हणतील, अरे चला जग जिंकूया, बाहेर पडूया, अद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. क्या बात, खूप छान. अवघा मुलूक आपला खऱ्या अर्थानं म्हणजे दादाने आपल्याला सांगितलं, म्हणजे अगदी त्याच्यासाठी त्यांना विस्तारानं सांगावं लागलं. आणि खरंच आहे, आणि हा विषय कळायला पाहिजे म्हणून आपण आवर्जून कारण दादांनी त्याच्यासाठी खूप कष्टही घेतलेत आणि सातत्यानं ते त्यासाठी परदेश दौरे करतात, लोकांना प्रोत्साहन देतात. त्यामुळं अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा काय आहे हे घेणं गरजेचं होतं. दुसरा दादा एक असा एक प्रश्न आहे की आत्ता आपण उद्योग व्यवसाय आणि महाराष्ट्रातला मराठा आहे किंवा मराठी लोक आहेत, ही लोक सातत्यानं कमी असतात, म्हणजे उद्योग व्यवसायात कमी पडतात, उद्योग व्यवसाय त्यांना जमत नाही आणि ते नोकरधंदाच करणार असं एक कायम बोललं जातं. आणि दुसऱ्या बाजूला गुजराती हा जो समाज आहे तो उद्योग व्यवसायात जणू काही त्यांच्या पाचवीला पोचलेला आहे, म्हणजे जन्मताच त्यांना त्याचं बाळकुडं मिळतं, अशी एक चर्चा नेहमी असते की गुजराती माणूस म्हणलं की उद्योजक, अतिशय नम्र आणि कायम ॲडजस्टमेंट करून व्यवसाय करणार, अशी त्यांच्यावर ही आहे. तर मराठी माणूस जो आहे तो उद्योग व्यवसाय करू शकत नाही का, आणि याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही जर इतिहासात बघितलं तर भारताचा इतिहासामध्ये जगाच्या व्यापारामध्ये जवळपास 24% हिस्सा भारताचा होता, जे की आज आपण चायनाचा जगामध्ये व्यापाराचा हिस्सा 28% म्हणतो. अगदी दक्षिणेतलं शेवटचं टोक ते युरोपमध्ये तुर्कस्तान मार्गी आपल्याकडे एक सिल्क रूट होता, या मार्गी व्यापार चालत होता. म्हणजे अनेक कारणांनी व्यापार सुरू होता. म्हणजे मग काही लोक म्हणतात की मसाल्याचे पदार्थांसाठी असेल, सिल्कसाठी असेल, सोनं असेल, शस्त्रास्त्र असेल, घोड्यांचं देणं घेणं असेल, पण ह्या मार्गी व्यापार चालू होता वर्षानुवर्ष. खैबर खिंडी मार्गी तुम्ही जर तो चालूच होता. व्यापार भारतामध्ये पूर्वीपासून होता आणि असं मानण्यात येतं की 5000 वर्षापूर्वीपासूनच भारत व्यापारासाठी बाहेर पडला. आता हे काय आहे नेमकं की महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व गोष्ट घडलेली आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. आणि त्या काळामध्ये 700 वर्षाची मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, जे बहामनी राज्य होते, ते राज्य संपूर्ण शस्त्राच्या जीवन लढाया केल्या, जिंकल्या आणि मग आम्हाला ती प्रेरणा मिळाली. आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही लढवय्ये आहोत, आम्ही योद्धे आहोत, हे आमच्या डोक्यात कल्पना आहे. आणि दुसरं काय की पोटा पाण्यासाठी उद्योग म्हणून शेती हा एक भाग आहे. कुणबी मराठा आपण म्हणतो, कुणबी म्हणजे जो शेती करतो तो, लढतो तो मराठा. ही संस्कृती, हा विचार इथं पेरलेला आहे. दुसरीकडे मात्र तुम्हाला आठवत असेल की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. अगदी काही महिन्यापूर्वी त्याचा वाद पण झाला होता, लुटली का जिंकली का, त्याच्यात काही वेगवेगळी मतमतांतर. आता डॉक्टर प्रकाश पवार यांनी सकल जनवादी शिवाजी महाराज हे पुस्तक प्रकाशित केलं. काय म्हणतात त्या पुस्तकामध्ये ते की सुरत लुटली हे सगळ्यांना माहिती, का लुटली ह्याचं कारण माहिती.